नमस्कार मित्रांनो, आजच्या ठरलं तर मग मालिकेच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे की प्रतिमाने तन्वीबाबत काय निर्णय घेतला, तसेच सायली आणि मधुभाऊंच्या कोणत्या गप्पा चालल्यात. त्याकरता हा भाग पूर्ण बघा. तर मालिकेच्या सुरुवातीला किल्लेदारांकडे रविराज चक्रा मारत असतो. तो सारखा विचारत असतो आणि त्याला अर्जुनचं ते बोलणं आठवत असतं, ज्यावेळेस प्रियाने त्याला खोटी नोटीस पाठवली होती सायलीच्या सहीसह, आणि अर्जुनने ते प्रूव्ह करून दिलं होतं सायनांच्या रेकॉर्डिंग ऐकून की खरंच ही नोटीस प्रिया उर्फ तन्वीने पाठवली आहे. तो विचारत असतानाच प्रतिमा मागून येते आणि त्याला म्हणते, अस्वस्थ वाटत आहे. तो म्हणतो, हो ना, काय करू. ती म्हणते, बरोबर, सणासुदीचे दिवस आहेत आणि आपल्या मुलीच्या मनात मात्र आनंद नाही आहे. रविराज म्हणतो, हो, हा प्रॉब्लेम सोडायचा कसा हाच मी विचार करतो आहे. प्रतिमा म्हणते, प्रॉब्लेम सुटेल आणि उद्याच सुटेल आणि सगळ्यांची दिवाळी खूप छान जाईल. मग रविराज प्रतिमाला म्हणतो, तू अगदी प्रतिमासारखीच बोलते. ती पण म्हणते, मग तुम्हीच मला प्रतिमा म्हणता ना. थोडा थबकतो. तो म्हणतो, नाही ग, जुन्या प्रतिमासारखी म्हणतोय मी. तुला त्यावेळेससुद्धा कोणी दुःखी झाल्यावर अजिबात आवडायचं नाही आणि तू त्याला मदत करायला लगेच जायची. ती म्हणते, तुम्ही आता शांत झोपा, मी बघते काय करायचं ते. इथे प्रतिमाचा कणखरपणा आपल्याला दिसतोय मित्रांनो. इकडे अर्जुनच्या बेडरूममध्ये मधुभाऊ आणि सायली बोलत असतात. सायली मधुभाऊंना ड्रायफ्रूट आणून देते. लगेच ते म्हणतात, अरे आत्ता तर फराळ केलं ना, आत्ता माझ्या पोटात जागाच नाही आहे ड्रायफ्रूटसाठी. ती म्हणते, इथे ठेवली आहे, जेव्हा जमेल तेव्हा खा. मधुभाऊ म्हणतात, आधीच मी जावई बापांच्या उपकाराखाली जपलो आणि त्यात तुझी सासरची लोक एवढी जिव्हाळ्याची आहेत, ते माझ्याशी एवढ्या प्रेमाने वागतात ना की मला काय करावं तेही कळत नाही आहे. मग सायली म्हणते, हो मधुभाऊ, माझी खरी आवडील कोणी मला माहीत नाही, पण इथे आले आणि मला आजी भेटली, सख्या भावासारखा धीर भेटला, आई वडिलांसारखे सासू सासरे भेटले. या घरातल्या प्रत्येक माणसांच्या मनामध्ये एक वेगळीच ऊब आहे. या घरात प्रत्येक दिवस हा सणासारखा असतो आणि मला या घराचा भाग व्हायला खूप छान वाटतंय. मी खूप नशिबान आहे मधुभाऊ. मधु म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, तू घरातल्या सगळ्याबद्दल बोलतोय, पण जावई बापूंचं काय. मग ती लगेच सांगायला लागते, ते तर खूप वेगळे आहेत मधुभाऊ. ते या सगळ्यांचं मिश्रण आहेत. ते मला कधी रडू देत नाही. माझ्या डोळ्यात एक अश्रू जरी आलं ना तर ते काय करून काय नाही असं करतात. ते माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. मी चिडले तर ते माझ्या मागे मला माफ करा असं बोलतात. त्यांना ए सीची एवढी सवय आहे, पण मला ए सी आवडत नाही म्हणून ते ए सी बंद करतात. त्यांना माहिती आहे मला चहा आवडतो आणि त्यांना कॉफी, पण ते जास्त कॉफी पितात म्हणून मी ओरडते, त्यामुळे त्यांनी आता कॉफी पण कमी केली आहे. मी लवकर उठते म्हणून तेही लवकर उठतात आणि माझी धावपळ होते म्हणून मला मदत करतात. ती लगेच म्हणते, बघा ना, मीच बोलते, तुम्ही काहीच बोलत नाही. मग म्हणतात, हो, तुझ्या आवडता विषय निघाला ना, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदाराचा. तुझा हा आनंद बघून ना तुरुंगातून बाहेर निघाल्याचं सार्थक वाटतंय. मला स्वतःसाठी काहीच नको. तू आणि जावई एकमेकावर खूप प्रेम करा, असंच प्रेम करा आणि सुखाने संसार करा. सायली मनात म्हणते, माझं स्वप्न पण तेच आहे, पण यांच्या मनात प्रेम आहे की फक्त माझ्याबद्दल आपुलकी हेच मला कळत नाही आहे. इकडे हॉलमध्ये अर्जुन सारखा रूमकडे पळत असतो आणि चैतन्य म्हणतो, यार, मिसेस सायली मधुभाऊंशी घर सोडून जायबद्दल तर बोलत असतील ना. चैतन्य म्हणतो, सांगता येत नाही यार, पण ना त्या तुझ्या आधी खूप तुझ्यावर चिडल्या होत्या, पण तू जेव्हा मधुभाऊंना घेऊन आलास ना, त्याने जी अशी मिठी मारली तुला, अशी मिठी फक्त प्रेमात पडलेली मुलगीच मारू शकते. हे ऐकून अर्जुन खूपच खुश होतो. पण तो, यार, मला काहीच कळत नाही आहे. आणि त्यावेळेस अर्जुन चैतन्यासोबत चिडतो सुद्धा, यार, तू काही सांगतो आणि माझ्या डोक्यात काही भरतोस म्हणून. त्यांचं माझ्या प्रेम असेल का रे. मग चैतन्य म्हणतो, हो, असू पण शकेल आणि नसू पण शकेल, पण मला वाटतं असेल. आणि मग अर्जुन स्वप्नाच्या दुनियेत जातो. त्याला असं दिसतं की तो आणि सायली बेडरूममध्ये उभे आहेत आणि तो सायलीला सांगायचा प्रयत्न करतोय आणि तो सांगतोच शेवटी तिला की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण तुमच्या मनात माझ्याविषयी काय आहे मला कळत नाही आहे. तुम्ही सुद्धा माझ्यावर प्रेम करता का. हे ऐकल्यानंतर सायली एवढी लाजते, एवढी भारी लाजते ना ती,
आणि ती तिथून निघून जाते. मग त्याला वाटतं की यार हे लाजली म्हणजे यांचं माझ्या प्रेम आहे. तेवढ्या चैतन्य त्याला स्वप्नात दुनियेतून बाहेर काढतो. आणि अर्जुन त्याला म्हणतो यार तू नेहमी असंच करतो. आणि तो सारखा वरती बघत असतो. हे बघून कल्पना पूर्णाजी म्हणते बघा पूर्णाजी 5 मिनटं बायको काय दूर गेली नजरेपासून तर तुमच्या नात्याला काही चैन पडत नाही आहे. प्रतापही म्हणतो अरे बेटा वरती बाप लेकीची गप्पा चालल्या आहेत. 1.5 वर्ष गप्पा थांबल्या होत्या ना म्हणून ते गप्पा मारत असतील. मग अर्जुन म्हणतो त्यांना चहा कॉफी तर काहीतरी हवी असेल ना. विमलताई म्हणते मी नेऊन देते. तो म्हणतो नाही मी करतो. कल्पना लगेच म्हणते अगं करू दे त्याला त्याच्या सासऱ्यांकरता कॉफी करायची. म्हणून तो खरंच किचनमध्ये जातो आणि कॉफी आणि चहा बनवायला लागतो. मग अर्जुन वरच्या रूममध्ये चहा आणि कॉफी घेऊन येतो. मधुभाऊ त्याला पण म्हणतात अहो तुम्ही कशा आणला चहा. तो म्हणतो नाही त्याला काय होतं एवढं. मधुभाऊ म्हणतात माझ्या लेकीने नशीब काढले तुमच्यासारखा नवरा तिला मिळाला. अर्जुन म्हणतो मधुभाऊ मी लकी आहे की मला सायलीसारखी बायको मिळाली आणि तुम्ही थांबताय म्हणून ती सायली खूप आनंदी झाली बघा. तिला आता कसलीही घाई नाही आहे. मधुभाऊ म्हणतात तिला कसली घाई. अहो ती कुठेही जाणार नाही आहे आणि आली तरी माझ्याकडे ती 2 दिवस बाहेर वाशी म्हणून येईल ती फक्त. हे एक तास अर्जुन खुश होतो. तो म्हणतो मधू चला खाली चला सगळे तुमची वाट पाहत आहे त्यांना पण तुमच्याशी गप्पा मारायची. मग सायली मधुभाऊंना गेस्ट रूममध्ये आराम करण्यासाठी घेऊन येते. मधुभाऊ ते गेस्ट रूम पाहून एवढे भारावून जातात. ते म्हणतात हे गेस्ट रूम आहे. ते म्हणते हो मधुभाऊ अगं आपल्याकडे तर या रूममध्ये 4-5 जण झोपले असते आणि फक्त एकट्या मासाठी एवढी मोठी रूम असते का. सायली म्हणते तरी आज विमलताईंनी ही रूम आवडली. मला आधी माहीत असतं ना तुम्ही आणखी स्वच्छ रूम आवरून फुलं ठेवली असती. पण मधुभाऊ म्हणतात पण हो तुझ्या नवऱ्याला तुला सरप्राईज द्यायचं होतं ना. काल तू बघायला होतंस विजेसारखे तळपत होते आणि आज सकाळपासून सगळे कागदपत्र गोळा करत होते का तुझी माझी दिवाळीला भेट व्हावी म्हणून. सौबाळा खरंच नशीब काढलंस तू. इथली माणसं लाख मोलाची आहे आणि तुझं घर नाही तर महाल आहे महाल आपल्या घरास. मग सायली म्हणते मधुभाऊ आपल्या घरासारखीच ऊब या घरासुद्धा आहेत. इथली माणसं खरंच खूप छान आहेत. मग मधुभाऊ म्हणतात चल तू जा तुझ्या रूममध्ये जाऊ तुझी वाट पाहत असेल. ते म्हणते नाही इतक्या दिवसांनी तुम्ही आलात मला तुमची सेवा करायची म्हणून मग ती त्यांची पाय दाबत बसते. इकडे रूममध्ये अर्जुन सायलीची वाट पाहत असतो. तो म्हणतो यार चैतन्य अगदी बरोबर बोलला होता. मधुभाऊ आल्यानंतर सायली माझ्याकडे लक्ष पण देणार नाही आणि खरंच तसं होतं आहे. म्हणजे सायली लवकर वरती यार मला तुम्हाला सांगायचं आहे की मी मधुभाऊची केस लांबवत नव्हतं म्हणून. पण मला तेव्हाच सांगता येईल जेव्हा तुम्ही माझ्या समोर असाल. मी त्यांना आवाज देऊ का असा तो विचार करतो. पण नको मी त्यांना आवाज दिला तर ते माझ्यावर चिडतील. आता काय करू म्हणून तो विचार करत असतो आणि तेवढ्याच आजचा भाग संपतो. तर मित्रांनो उद्याच्या भागात आपल्याला बघायचं आहे की प्रतिमा आता तन्वीबाबत काय निर्णय घेऊन सुभेदारांच्या घरी येते आणि त्यांना काय रिक्वेस्ट करते ते. तर उद्याचा भाग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. आणि हो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि तुमचे कमेंटही करा की प्रियाला खरंच रविराज आणि प्रतिमा एवढं महत्त्व का देता येते. तिचं वागणं बरोबर आहे का नाही. भेटूया पुढच्या भागामध्ये.